प्रशांत जगतापांना काय दुर्दैव वाटायचे ते त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी खरं वाटून घेतलं पाहिजे। प्रशांत जगताप आणि जे विरोधक आहेत त्यांना त्रास होतोय, म्हणजे आपला तो बाब्या, लोकाचं ते कार्ट, तरी संस्कार पाहिजे होते तेच मुळात जगतापांकडे नाहीयेत। लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, अशा वेळेस राजकीय वाटाघाटी होत असतात। अशीच एक राजकीय वाटाघाट सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना पाहायला मिळते। शिरूरचे माजी खासदार शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचे शिरूर लोकसभेसाठीचे उमेदवार असतील हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। याच प्रकरणावरून आता विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि महायुतीवर टीका करायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या संदर्भात अजित पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलेला आहे आणि या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत। रुपालीताई, सर्वप्रथम आज अजितदादांनी रायगडची लोकसभेचे उमेदवार जाहीर केले, त्यानंतर शिरूरचे लोकसभा उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील असतील जे आता शिवसेनेतून तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, त्यावरून आता विरोधकांनी हल्ला करायला सुरुवात केलेली आहे। प्रशांत जगताप यांनी हे दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे, जे शिवाजीराव आढळराव पाटील गेली 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका करत होते, त्या शिवाजीरावांना आपल्या पक्षात घेणं हे दुर्दैव आहे असं त्यांचं म्हणणं आहे। प्रशांत जगतापांना काय दुर्दैव वाटायचे ते त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी खरं वाटून घेतलं पाहिजे। अजितदादांचं दुर्दैव वगैरे प्रशांत जगतापनी सांगू नये। मुळामध्ये राजकारणामध्ये एक लक्षात घ्या, वेगवेगळ्या रोजच्या नवीन घडामोडी होत असतात। आता जर प्रशांत जगताप यांना आढळरावांना माननीय अजितदादा पक्षप्रवेश देतात म्हणून दुर्दैव वाटत असेल तर हे दुर्दैव त्यांना महाविकास आघाडीबरोबर ज्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळी शिवसेनेला बोलले होते, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला बोलली होती, काँग्रेस विरोधात बोलत होते, असं प्रत्येकजण जेव्हा वेगवेगळ्या पक्षामध्ये असताना एकमेकांना बोलत होते। एवढं बोलत असताना सुद्धा इवन उद्धव साहेब शरद पवार साहेबांवर बोलत होते, शरद पवार साहेब उद्धव साहेबांना बोलत होते, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्याविषयी बोलत होते, उद्धव साहेब राहुल गांधी विषयींबद्दल बोलत होते। एवढं होऊन सुद्धा महाविकास आघाडी स्थापन करत असताना ही लोक एकत्र आलीच ना। त्याच्यामुळे प्रशांत जगतापनी तुम्हाला नसलेली काळजी दाखवण्याची काहीच गरज नाही आहे आणि आढळरावांचा इतिहास त्यांनी तपासून बघावा। ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाली 1999ला त्या काळामध्ये आढळराव हे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी त्याच्यानंतर इथे काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि शिवसेनेमध्ये त्यांनी निवडणूक लढवली, ते निवडून आले आणि पुढे 15 वर्ष ते खासदार म्हणून होते। त्याच्यामुळे दुर्दैव त्रास ॲक्च्युली प्रशांत जगताप आणि जे विरोधक आहेत त्यांना त्रास होतोय की प्रत्येक पाऊल माननीय अजितदादा यशस्वीरित्या किंवा राजकारणामध्ये ज्या घडामोडी व्हायला पाहिजेत तो अत्यंत जबाबदारीने दादा करत असताना कुठेतरी अशी वक्तव्य करून डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न असतो, परंतु तसा काही प्रयत्न त्यांचा तो फेल ठरतो आणि आज आढळराव या भाऊंचा पक्षप्रवेश आहेत आणि शिरूरमधनं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ महायुतीचे उमेदवार म्हणून लढणार आहेत। मात्र प्रशांत जगतापांनी हे वक्तव्य करत असताना त्यांची भूमिका कुठेतरी दुटप्पी वाटते का? याचं कारण सांगायचं तर नगर दक्षिणमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर करताना निलेश लंके यांना पक्षात घ्यावं लागतं, बीडमध्ये उमेदवार शोधताना बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात घ्यावं लागतं। अशा वेळेस जर महायुतीने कसे मग त्यावेळेला लक्षात घ्या, प्रशांत जगतापांना कसं ते आमचेच होते, ते आमच्याकडं आम्ही घेतले, म्हणजे आपला तो बाब्या, लोकाचं ते कार्ट। मुळामध्ये माननीय अजितदादांबद्दल असं वक्तव्य प्रशांत जगतापांनी सातत्याने करावं हे दुर्दैवी आहे। काहीतरी स्वतःला मनाची एक खंत असते, मनाची एक लाज असते की ज्या नेत्यापासून आपण तयार झालो, ज्या नेत्याने आपल्यावर अनेक जबाबदारी टाकल्या, त्या नेत्याला ठीक आहे तुम्हाला मोठे साहेब किंवा दादांमध्ये निवडण्याचा जो काय अधिकार आहे तो तुमचा आहे, परंतु आपल्या त्या नेत्यावर आपण असं कोणतेही वक्तव्य करू नये असे तरी संस्कार पाहिजे होते तेच मुळात जगतापांकडे नाही आहेत। त्याच्यामुळे आता आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे। त्यांना काय दुर्दैव वाटतं, आता आमचे जे निलेश लंके भाऊ आहेत त्यांना तुम्ही तिकडे घेतायत,
ह्या राजकीयच तुमच्या घडामोडी आहेत. आता महादेव जानकर साहेब मोठ्या साहेबांना भेटले, परंतु महादेव जानकर साहेब तेवढ्याच कालावधीत महायुतीमध्ये भेटले आणि तिथे महायुतीमध्ये त्यांचं जे काही बोलणं आहे ते यशस्वी झालं आणि त्या महायुतीमध्ये थांबले. या राजकीय घडामोडी आहेत. कोणी कोणाला बोललं, कोणी कुणाबद्दल त्या आपापल्या पक्षात राहत असताना त्या समोरच्याला विरोध केला म्हणजे तो त्यांचा शत्रू नसतो, हे राजकारणात लक्षात ठेवलं पाहिजे. वैचारिक मतभेद त्यावेळी असतील, आत्ता असतील, तर त्या मतभेदांवर बोलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आढळराव भाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार आणि ते शिरूरचे खासदारसुद्धा होणार. मुळामध्ये मोठ्या साहेबांची जी ही सगळी सहकारी आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. का तर बघा, तुम्ही कुठलंही आपण निवडणूक लढतोय तर त्यांनी विकासावर बोललं पाहिजे, कामांवर बोललं पाहिजे, तुमचा लोकांशी असणारा संपर्क ह्या गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या पाहिजे. परंतु तसं न होता नुसते टोमणे, भावनिक खेळ की तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं आणि लक्ष विचलित करण्याचा हा जो कुटील त्यांचा डाव आहे, हा सातत्याने त्यांचा डाव तो फसत आहेत. म्हणून फ्रस्ट्रेशनमध्ये की बाबा दुर्दैवीन हे असे शब्द. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा आनंद आहे की आढळराव भाऊ यांचा प्रवेश आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादांच्या हस्ते करून घेतोय. ताई, थोडंसं राजकीय गणितांकडे येऊयात. 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जाहीर केले. एक रायगडच्या जागेवर सुनील तटकरे लढतील आणि शिरूरमधून आढळराव पाटील लढतील घड्याळ चिन्हावर. बाकीचे उमेदवार येत्या 2 दिवसात जाहीर होतील. मात्र या दोन्ही जागांकडे पाहिलं तर आढळरावांना अगदी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर आणि सुनील तटकरे यांना रायगडमधून शिवसेनेच्या आमदारांचा विरोध असताना अशा दोन्ही कंडिशनमध्ये तुमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील का आणि किती मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास वाटतो? नक्कीच रायगडमधनं माननीय सुनील तटकरे साहेब निवडून येतील आणि शिरूरमधनं आढळराव भाऊसुद्धा निवडून येतील. कारण सांगते मी तुम्हाला, निवडणुकीच्या ऐन तुम्ही जे म्हणताय की तोंडावर हे जे प्रकार घडत आहेत, तर मुळामध्ये महायुती ही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना 3 पक्ष मिळून झालेली आहे. त्याच्यामुळे कुणी कोणत्या सीट्स लढायला पाहिजे, कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे याचा पूर्ण वरिष्ठांची मीटिंग होऊन आजपर्यंत निघालेलं त्यातलं सोल्युशन तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आणि 2 दिवसामध्ये ते बाकीची जे उमेदवार आहेत ते जाहीर होणार आहेत. आणि तुम्हाला मी अत्यंत खंबीरपणे सांगते, ठामपणे सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप आणि शिवसेना शिंदेंची ही एकत्रितपणे सगळेजण काम करतील. जो उमेदवार महायुतीचा येणार आहे त्याला विजयी करण्यासाठी विकासांच्या कामाचे सगळे दाखले देऊनच आम्ही ती निवडणूक नक्कीच जिंकू. नक्कीच. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत विरोधकांकडून केलेले आरोप हे जे आहेत ते फक्त निवडणुकीपुरते आहेत, राजकारणापुरते आहेत आणि प्रशांत जगताप यांनी अजित पवारांवर आरोप करावे हेच खरं दुर्दैव आहे असा पलटवार रुपालीताई यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. सोबतच महायुतीचे सर्व जागांवरील उमेदवार जे आहेत ते प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.